अध्याय 20 शरद वर्णन. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी केलेला प्रलंबासुराचा वध आणि दावानलाचे भक्षण हेच वृंदावनातील चर्चेचे विषय झाले होते. घराघरातून हीच चर्चा होत होती. गोपांनी आपल्या पत्न्यांना आणि इतरांना त्याच कृत्याचे वर्णन करून सांगितले तेव्हा ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की श्रीकृष्ण आणि बलराम हे निश्चितच देवता होते आणि आपली मुले होण्यासाठी कृपापूर्वक ते वृंदावनात आले होते. पुढे वर्षा ऋतूचा समय आला. भारतात ग्रीष्म ऋतूच्या दाहक तापानंतर वर्षा ऋतूचे मोठ्या आनंदाने स्वागत होत असते. आकाशात पावसाळी ढग गोळा होऊन सूर्याला आणि चंद्राला आवृत्त करू लागले आणि त्यामुळे सगळ्यांची मने प्रफुल्लित होऊ लागली, कारण आता कोणत्याही क्षणाला पाऊस पडण्याची शक्यता होती. उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा हा सर्वांसाठी जीवन प्रदान करणारा असतो. पावसाळ्यात होणारा ढगांचा गडगडाट, वेळोवेळी चमकणारी वीज या गोष्टी देखील मनाला आनंददायक असतात. वर्षा ऋतूच्या लक्षणांनी तुलना प्राकृतिक त्रिगुणांनी आवृत्त झालेल्या जीवनाच्या लक्षणांशी केली जाऊ शकते. अनंत आकाश हे परमब्रह्मासारखे आहे आणि क्षुद्र जीव जणू काही मेघाच्छादित आकाशाप्रमाणे आहे किंवा प्राकृतिक त्रिगुणांनी आवृत्त झालेले ब्रह्म आहेत. मूलतः प्रत्येक जण ब्रह्माचा अंश आहे. अनंत आकाश मेघांमुळे पूर्णपणे आच्छादित होत नाही, तर त्याचा अल्प भागच केवळ आच्छादित होत असतो. त्याचप्रमाणे परमब्रह्मांचा अंशभाग जीव हेच केवळ त्रिगुणांनी आच्छादिलेले जातात. भगवद्गीतेत प्रतिपादन करण्यात आले आहे की जीव हे पूर्ण पुरुषोत्तमाचे अंश आहे, परंतु ते परम भागवंतांचे अतिशूद्र अंश आहे. हा भागच त्रिगुणांनी आवृत्त होतो आणि म्हणूनच बद्धजीव या भौतिक जगात निरंतर भ्रमंती करतात. ब्रह्मज्योती सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. सूर्यप्रकाशात प्रकाशाचे अनेक अणू असतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्योती देखील पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सूक्ष्म अंशांनी पूर्ण आहे. त्या असंख्य विभिन्न अंशापैकी काही भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने आच्छादित झालेले आहेत आणि काही मुक्त आहेत. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि भूमीवर पडणारे पाणी या वाफेच्या रूपाने एकत्र होते. त्यापासून मेघ उत्पन्न होतात. सूर्य 8 महिने अखंडपणे पृष्ठभागावरील सर्व प्रकारच्या पाण्याची वाफ करतो आणि हेच पाणी मेघाच्या रूपाने एकत्र होते आणि आवश्यकता पडते तेव्हा पावसाच्या रूपात ते पुन्हा वितरण केले जाते. त्याप्रमाणे शासन नागरिकांकडून निरनिराळ्या प्रकारचे कर गोळा करते. ते कर कृषक व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा विविध प्रकारच्या भौतिक कर्तव्यातून नागरिकांकडून प्राप्त होत असतात. तसेच आयकर आणि विक्री कर या रूपानेही हे कर गोळा केला जातो. याची तुलना भूमीवरील जलशोषण करून घेण्याच्या सूर्याच्या क्रियेशी केली जाते. जेव्हा पृथ्वीवर पाण्याची आवश्यकता पडते तेव्हा तीच सूर्यकिरणे त्या वाफेचे सांद्रीभवन करून ढग निर्माण करतात आणि ढगाद्वारे भूमीवर पाण्याचे वितरण केले जाते. शासनाने गोळा केलेले कर देखील त्याच प्रकारे शिक्षणासाठी, समाजकार्यासाठी तसेच आरोग्यासाठी पुन्हा लोकांना वाटले जावे. एका यशस्वी शासनासाठी हे अत्यावश्यक आहे. शासनाने व्यर्थ उधळण्यासाठी कर गोळा करू नये. अशी संपत्ती समाज कल्याणासाठी उपयोगात आणली जावी. वर्षाकाळी सगळीकडे सोसाट्याने वारे वाहू लागतात आणि ते आर्त जीवांना जीवन देणाऱ्या जलाचे वाटप करण्यासाठी मेघांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात. जेव्हा ग्रीष्म ऋतूनंतर पाण्याची निकडीची आवश्यकता भासते तेव्हा ज्याप्रमाणे एक श्रीमंत मनुष्य आवश्यकतेच्या वेळी धनाचे वाटप करून सर्व धनकोशच रिकामा करतो, त्याप्रमाणे मेघ संपूर्ण भूपृष्ठावर जलवर्षाव करून स्वतःला रिक्त करून टाकतात. भगवान रामचंद्रांचे पिता दशरथ महाराज शत्रूंशी लढताना शेतकरी जसा शेतातील तृण आणि अनावश्यक झाडे उपटून फेकतो तसे शत्रूचा समाचार घेत आणि दान करण्याची आवश्यकता असे तेव्हा मेघाच्या पर्जन्यवृष्टीसारखे धनाचे वितरण करीत. मेघ अतिशय विपुल प्रमाणात पाऊस पाडतात. त्यांची तुलना संपत्तीचे प्रचूर प्रमाणात वितरण करणाऱ्या थोर दानशूर व्यक्तींशी केली जाते. पर्जन्यवृष्टी करण्यात ते कधीही पक्षपात करीत नाहीत. ते खडक, पर्वत, सागर अशा आवश्यकता नसलेल्या ठिकाणीही भरपूर पाऊस पाडतात. मेघ दानशूर व्यक्तीचे प्रतीक आहे, कारण दानशूर व्यक्ती दान करण्यासाठी भांडार उघडते तेव्हा ती कोणताही भेदभाव न करता सढळ हाताने धनाचे वाटप करीत असते. पावसा अगोदर संपूर्ण भूमी सर्व प्रकारच्या सामर्थ्याने रहित आणि अत्यंत कृश झालेली असते. पाऊस पडल्यानंतर मात्र ती पिकाने, गवताने आणि झाडाझुडपांनी हिरवीगार होऊन अतिशय समृद्ध होते. भूमीची तुलना भौतिक कामनांच्या पूर्तीसाठी तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तींशी केली जाते. पर्जन्यवृष्टीनंतर भूमीला जी समृद्धावस्था प्राप्त होते त्या अवस्थेची तुलना अशा मनुष्याच्या भौतिक इच्छापूर्तीशी केली जाते. कधीकधी देशात अवांछित शासन अधिकारावर येते आणि शासनाला नियंत्रणात आणण्यासाठी लोकांना फार तपस्या करावी लागते, परंतु जेव्हा ते त्यात यशस्वी होतात तेव्हा ते स्वतःसाठी भरपूर वेतन प्राप्त करून समृद्ध होतात. हा तात्कालिक लाभ वर्षा ऋतूतील पृथ्वीच्या समृद्धीसारखाच आहे. वस्तुतः मनुष्याने खडतर तपस्या करावी ती केवळ परमार्थिक आनंदासाठीच. परमप्रभूच्या साक्षात्कारार्थच तपस्या करणे स्वीकारावे असे श्रीमद भागवत उद्घोषणा करते. भगवंताच्या सेवाभक्ती तपस्या केली तर आध्यात्मिक जीवनात प्रगती होते आणि मनुष्य असीम दिव्यानंदाचा अनुभव घेतो. परंतु जर कोणी भौतिक लाभ मिळवण्यासाठी कष्ट उठवेल तर भगवद्गीतेच्या प्रतिपादनानुसार असे सर्व लाभ नाशवंत असून अल्पबुद्धीचे लोकच त्यांची लालसा धरतात. वर्षा ऋतूत संध्यासमयी झाडांमधून आणि सामान्यतः सर्वत्रच काजवे दिसू लागतात. ते लहान लहान दिव्यांसारखी दिसतात, परंतु आकाशातील चंद्रतारे मात्र अदृश्य असतात. त्याप्रमाणे कलियुगात निरीश्वरवादी किंवा दुष्कर्म करणारे ठळकपणे दिसू लागतात आणि परमार्थासाठी वेदाज्ञांचे पालन करणारे मात्र निस्तेज होऊन जातात. या कलियुगाला जीवमात्रांचा अभ्राच्छादित ऋतू म्हटले जाते. या युगात भौतिक प्रगतीच्या प्रभावाने वास्तविक ज्ञान आवृत्त होऊन जाते. शूद्र, तार्किक, नास्तिक आणि तथाकथित धर्मतत्वांचे निर्माते
काजव्यांप्रमाणे ठळक होतात. तथापि वैदिक आज्ञांचे आणि शास्त्रोक्त तत्वांचे तंतोतंत पालन करणारे मात्र या युगातील मानसिक प्रदूषणाच्या मेघांनी आच्छादित होऊन जातात. लोकांनी काजव्याच्या प्रकाशाचा लाभ घेण्याचा प्रयत्न न करता आकाशातील चंद्र, सूर्य, तारे अशा प्रकाशांच्या स्रोतातून प्रकाशाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. वास्तविकपणे रात्रीच्या अंधारात काजवे काहीच प्रकाश देऊ शकत नाही. वर्षा ऋतूत देखील कधीकधी आकाश अचानक निरभ्र होते आणि त्यावेळी सूर्य, चंद्र तथा तारे दिसू लागतात. त्याप्रमाणे या कलियुगात देखील अशी संधी मिळत असते. उदाहरणार्थ अशा या युगात देखील भगवान चैतन्यांचे हरे कृष्ण मंत्रांचे संकीर्तन प्रसारित करणारे वैदिक आंदोलन पुढे आलेले पाहाव्यास मिळते. सत्यप्रकाशाचा शोध घेणाऱ्या प्रामाणिक शोधकांनी तार्किकांच्या आणि नास्तिकांच्या भ्रामक प्रकाशामागे न जाता या आंदोलनाचा अवश्य लाभ घ्यावा. पहिल्या पर्जन्यवृष्टीनंतर जेव्हा मेघांचा गडगडाट चालू होतो तेव्हा सर्व बेडके अचानक पाठांतराला लागलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे एकाच वेळी ओरडू लागतात. सामान्यतः विद्यार्थी प्रभातकाळी लवकर उठतात. ते बहुधा स्वतःच्या इच्छेनुसार कधीही उठत नाही. तथापि मंदिराची किंवा एखाद्या आश्रमातील घंटा झाल्यावर ते जागे होतात. सद्गुरूच्या आज्ञेवरून ते तात्काळ उठतात आणि प्रातःकालीन कृत्य आटपून वेदाध्ययनाला किंवा वेदमंत्रांचा जप करण्यासाठी बसतात. कलियुगाच्या अंधारात सगळे गाढ निद्रेत असतात. परंतु जर कोणी थोर अधिकारी आध्यात्मिक गुरु असेल तर प्रत्येक जण केवळ सत्य ध्यानाकरिता वेदाध्ययनाला लागतो. वर्षा ऋतूत अनेक लहान मोठी डबकी सरोवरे पाण्याने तुडुंब भरतात. अन्यथा वर्षभर ती सुकलेलीच असतात. त्याप्रमाणे भौतिकवादी मनुष्य शुष्क असतात. परंतु जेव्हा कधी ते तथाकथित ऐश्वर्य स्थितीत येऊन त्यांच्याकडे घर, मुले, धनसंपत्ती येते तेव्हा ते समृद्ध दिसू लागतात. परंतु अल्पावधी ते डबक्याप्रमाणे शुष्क होतात. विद्यापती नामक संत कवीने म्हटले आहे, मित्रांच्या समाजात, परिवारात, मुले, पत्नी इत्यादिकांतही काही आनंद निश्चित असेल, परंतु ते सुख रणरणत्या वाळवंटात पाण्याचा एक थेंब पडावा त्याप्रमाणे आहे. प्रत्येक जण आनंदाकरिता तडफडत आहे. अगदी वाळवंटात पाण्याविना तडफडत असावे तसा वाळवंटात जर पाण्याचा एक थेंब प्राप्त झाला तर वाळवंटात पाणी आहे असे कदाचित म्हणता येईल. परंतु त्या थेंबभर पाण्याचा लाभ तो काय असणार? भौतिक जीवन पद्धत एक वाळवंट आहे आणि आपण आनंदाचा सागर प्राप्त करण्याची स्वप्ने पाहत आहोत. परंतु समाजाच्या, मित्रांच्या आणि लौकिक प्रेमाच्या रूपाने आपणाला एका थेंबाहून अधिक पाणी मिळत नाही. आणि शुष्क काळात ज्याप्रमाणे डबकी, तडी पाणी कधी पाण्याने भरत नाही त्याप्रमाणे आपण कधी समाधान प्राप्त करू शकत नाही. पर्जन्यवृष्टीमुळे गवत, वृक्ष, वेली, वनस्पती अतिशय हिरव्या झालेल्या दिसतात. कधीकधी गवत तांबड्या रंगाच्या विशिष्ट प्रकारच्या किड्यांनी भरून जाते आणि जेव्हा हिरवा तथा तांबडा रंग भूछत्रासमवेत मिळतो तेव्हा एखादी व्यक्ती अचानक श्रीमंत व्हावी त्याप्रमाणे सगळे दृश्यच पालटते. त्यानंतर शेतातील भरघोस पीक पाहून शेतकरी आनंदाने भारावून जातो. परंतु अलौकिक शक्तीच्या कार्याची कधी जाणीव नसणारे भांडवली व्यापारी मात्र दुःखी होतात. कारण भरपूर उत्पादनामुळे त्यांना मूल्याच्या चढाओढीचे भय वाटते. काही ठिकाणी शासनातील काही विशिष्ट व्यापारी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर बंदीही घालतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच सगळ्या धान्याचा पुरवठा करतात. या वस्तुस्थितीचे त्यांना ज्ञान असत नाही. वेदशास्त्रांची आज्ञा आहे, एको बहुनाम यो विदधाती कामान. पूर्ण पुरुषोत्तम या अखिल सृष्टीचे पालन करणारे आहेत. म्हणूनच ते प्राणीमात्रांना अतिशय आवश्यक अशा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करतात. जेव्हा लोकसंख्येत वृद्धी होते तेव्हा त्या सर्वांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे हे भगवंतांचे कार्य आहे. तथापि निरीश्वरवाद्यांना अर्थात दुष्कृत्य करणाऱ्यांना विशेष करून स्वतःच्या व्यवसायावर संकट येण्याची शक्यता वाटत असल्यामुळे अन्नधान्याची भरभराट नको असते. वर्षा ऋतूत भूचर, खेचर, जलचर अशी अखिल प्राणी मात्रे अतिशय उल्हासित होतात. अगदी भगवंतांच्या प्रेमपूर्वक दिव्य सेवेत सर्वतोभावे संलग्न असलेल्या व्यक्तीप्रमाणे आपल्याला कृष्ण भावनामृत आंदोलनातील विद्यार्थ्यांवरून या गोष्टीचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो. या आंदोलनाचे विद्यार्थी होण्यापूर्वी त्यांना जरी सुंदर स्वाभाविक व्यक्तिमत्व लाभलेले असले तरी ते अतिशय मलिन आणि अभागी असेच दिसत होते. परंतु कृष्ण भावनेत आल्यापासून त्यांचे आरोग्य सुधारले आहे आणि यमनियमांचे पालन केल्यामुळे त्यांचे तेजही वृद्धिंगत झाले आहे. त्यांनी गळ्यात तुळशीच्या कंठीमाळा घातल्या आहेत. माथ्यावर गोपीचंदनाच्या ऊर्ध्वपुंड्र तिलकाची रचना केली आहे. भगवी वस्त्रे परिधान केली आहे. हे पाहून त्यांचे प्रत्यक्ष वैकुंठातूनच आगमन झाले असे वाटते. या ऋतूत नद्या दुथडी भरून तीव्र वेगाने सागराकडे धाव घेतात आणि त्या सागराला प्रशुद्ध करतात असे वाटते. त्याप्रमाणे योग प्रक्रियेत संलग्न झालेला मनुष्य परमार्थिक जीवनात फारसा उन्नत नसेल तर तो विषय वासनाने प्रशुद्ध होतो. पावसाळ्यात पर्वतावर मुसळधार पावसाचा मारा होत असतो, परंतु पर्वत मात्र अशा पावसामुळे यत्किंचित विचलित होत नाही. त्याप्रमाणे कृष्ण भावनेत प्रगत असलेली व्यक्ती कोणत्याही प्रतिकूल गोष्टीला भगवंतांची अनुकंपा म्हणूनच स्वीकारते आणि अशा रीतीने भगवंतांच्या दिव्यधामात प्रवेश करण्यास ती पूर्ण समर्थ होते. या काळात अनेक मार्गांचा आणि पावलवाटांचा फारसा उपयोग होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर उंच उंच गवत वाढून त्या वाटा पूर्णपणे झाकून जातात. जे ब्राह्मण वेदाज्ञांच्या अध्ययनाचा आणि पालनाचा अभ्यास करीत नाही त्यांची स्थिती अगदी गवताने झाकून गेलेल्या अशा पथांसारखीच होते आणि ते मायातृणाने पूर्ण आवृत्त होऊन जातात. अशा स्थितीत स्वस्वरूपाचा विसर पडून आपण पूर्ण पुरुषोत्तमाचे शाश्वत सेवक आहोत याचे त्यांना विस्मरण होते. अशा रीतीने मायेने निर्माण केलेल्या सामायिक तृणवृद्धीमुळे
मनुष्य स्वतःला प्राकृतिक सृजन समजतो आणि आपले परमार्थिक जीवन विसरून मायेला बळी पडतो. वर्षाकाळात वीज कधी एका मेघासमूहात तर कधी क्षणात दुसऱ्या मेघसमूहात चमकते. या दृश्याची तुलना कोणत्याही एका मनुष्यावर आसक्त न राहणाऱ्या कामुक स्त्रीशी केली जाऊ शकते. मेघ एका पात्र व्यक्ती समान आहे, कारण ते पाऊस पाडून अखिल जीवांना जीवन देतात. उत्तरदायित्व स्वीकारणारा पात्र मनुष्य अनेक जीवांचे भरणपोषण करतो. उदाहरणार्थ आपले कुटुंबीय तसेच व्यवसायातील श्रमिक इत्यादी. दुर्दैवाने त्यांच्याशी घटस्फोट घेणाऱ्या त्यांच्या पत्नीमुळे त्यांचे संपूर्ण जीवनच कधीकधी उद्ध्वस्त होऊन जाते. जेव्हा पती संकटात येतो तेव्हा सर्व कुटुंबाचीच धुळदाण होते. मुले देशोधडीला लागतात, व्यवसाय नष्ट होतो आणि अशा रीतीने त्याचा सगळ्याच गोष्टीवर प्रभाव होतो. म्हणूनच कृष्ण भावनेत प्रगती करू इच्छिणाऱ्या स्त्रियांकरिता असा निर्देश दिला आहे की त्यांनी आपल्या पतीसोबत शांततेने राहावे. अशा दाम्पत्याने कोणत्याही स्थितीत वेगळे राहू नये. पती पत्नीने कामप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवावे आणि आपली मने कृष्ण भावनेत एकाग्र करावी. त्यामुळे त्यांचे जीवन यशस्वी होईल. शेवटी या भौतिक जगात मनुष्याला स्त्रीची आवश्यकता असते आणि स्त्रीला पुरुषाची. जेव्हा त्यांना एकत्र यावयाचे असते तेव्हा त्यांनी कृष्ण भावने शांततेने एकत्र जीवन जगावे. त्यांनी सतत वेगवेगळ्या मेघसमूहात चमकणाऱ्या विजेप्रमाणे चंचल असू नये. कधीकधी मेघांच्या गर्जने सोबतच इंद्रधनुष्य दिसू लागते. हे इंद्रधनुष्य प्रतंच विनाच उभे असते. वस्तुतः धनुष्याची दोन्ही टोके प्रतंचने बांधलेली असल्यामुळे ते काहीसे अर्धवर्तुळाकार स्थितीत असते, परंतु इंद्रधनुष्याला असे प्रतंच नसतानाही ते सुंदर रीतीने आकाशात स्थिर राहते. त्याचप्रमाणे भगवंत या भौतिक जगात अवतीर्ण होतात तेव्हा ते सामान्य मानवाप्रमाणे वाटतात, परंतु ते कोणत्याही भौतिक बंधनाने बद्ध असत नाहीत आणि ते कोणावरही आश्रित असत नाही. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, मी आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतो आणि अंतरंगा शक्ती बाह्यशक्तीच्या बंधनापलीकडील आहे. सामान्य जीवासाठी ते बंधन आहे, ते भगवंतासाठी स्वातंत्र्य आहे. पावसाळ्यात चंद्रज्योत्सना ही मेघामुळे आवृत्त झालेली असली तरी अधूनमधून तिचे दर्शन घडत असते. कधीकधी मेघांच्या हालचालीमुळे चंद्रही चालल्यासारखा वाटतो, परंतु तो स्थिरच असतो. त्याप्रमाणे त्याने या परिवर्तनशील भौतिक जगाशी तादात्म्य केलेले आहे. त्याचे आध्यात्मिक तेज मायेने झाकून जाते आणि प्राकृतिक कार्याच्या जडणघडणीसोबत आपणही वेगवेगळ्या जीवनस्थितीतून संचलन करीत आहोत असे त्याला वाटते. याचे कारण म्हणजे मिथ्या अहंकार आणि हाच मिथ्या अहंकार चंद्रप्रकाश आणि अंधार यांमधील मेघांप्रमाणे भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्वांमधील मध्यस्थ आहे. वर्षा ऋतूत पहिल्याच वेळी जेव्हा आकाशात नूतन मेघ प्रकट होतात, जेव्हा त्यांना पाहून मयूर हर्षभराने नृत्य करू लागतात. मयूरांची तुलना भौतिक जीवन पद्धतीमुळे त्रस्त झालेल्या व्यक्तींशी करता येते. जर त्यांना भगवंतांच्या प्रेममयी सेवेत संलग्न असलेल्या व्यक्तींशी संगत योगायोगाने मिळाली तर ते प्रबुद्ध होतात आणि मयुरांप्रमाणे नृत्य करू लागतात. आम्हाला याचा प्रत्यक्षात अनुभव आहे. कृष्ण भावनेत येण्यापूर्वी आमच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण शुष्क आणि विषण्ण अवस्थेत होते, परंतु भक्ताच्या संगतीत आल्याने ते आता आनंदविभोर हर्षविभोर मयुराप्रमाणे नृत्य करीत आहेत. धरतीतून जलपान करीत झाडे झुडपे वृक्षवेली आणि वाढ होते. त्याप्रमाणे एखादा मनुष्य तप करून शुष्क होतो, परंतु जेव्हा कठोर तप संपन्न होऊन ते फलद्रूप होते तेव्हा तो परिवार, समाज, प्रेम, गृह इत्यादींसह सुखमय जीवनाचा आनंद उपभोग घेऊ शकतो. तो नूतन वृक्षवेलीप्रमाणे टवटवीत होतो. नद्या सरोवरांचे काठ चिखलाने आणि काटेरी झुडपांनी खचून भरलेले असतात, तरी बगडे, पादक असे जलपक्षी अशा काठांवरून सारखे फिरत असल्याचे दिसून येते. त्याप्रमाणे कृष्ण भावना शून्य संसारी लोक सर्व प्रकारच्या असुविधा सदैव सहन करीत असतात. कृष्ण भावना भावित असल्याविना कौटुंबिकच नव्हे तर कोणत्याही जीवनात मनुष्य पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही. श्रील नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की सदैव भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न असणाऱ्या आणि सदैव भगवान चैतन्यांच्या नामगानात विहल असणाऱ्या भक्तांची संगत आपल्याला निरंतर लाभावी. असा भक्त मग गृहस्थाश्रमी असो वा संन्यासाश्रमी एका भौतिकवादी व्यक्तींकरिता सर्वच लौकिक व्यापार फारच कष्टप्रद असतात. तथापि कृष्ण भावनेतील व्यक्तींकरिता सगळे काही यथायोग्याने सुखमय वाटते. कधीकधी मुसळधार पावसामुळे शेताचे बांध फुटून जातात. त्याप्रमाणे कलियुगातील नास्तिकवादी प्रचार वेदाज्ञांचे बंध तोडून टाकतो आणि लोक हळूहळू निरीश्वरवादी होतात. पावसाळ्यात वाऱ्याचे मथित मेघ अमृत समान स्वागतार्ह जलवर्षाव करतात. जेव्हा वेदानुयायी ब्राह्मण, राजे रजवाडे तसेच श्रीमंत वैश्यांना मोठमोठे यज्ञ संपन्न करण्याकरिता आणि दान देण्याकरिता प्रेरणा देतात, तेव्हा ते संपत्तीचे वाटप देखील अमृत तुल्यच असते. मानवी समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण सहकाराच्या भावनेतून शांततेने राहण्यासाठी आहेत, परंतु या वर्णांना याज्ञिक आणि संपत्तीचे समसमान वाटप करणाऱ्या सुपात्र ब्राह्मणांचे मार्गदर्शन असेल तरच ते शक्य होते. पाऊस भरपूर पडल्यामुळे वृंदावन पिकलेल्या खजुरांनी, आंब्यांनी, जांभळांनी, अनेक प्रकारच्या फळांनी भरून गेले. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपले थोरले बंधू श्री बलराम आणि बालमित्रांसोबत नवीन ऋतूच्या वातावरणाचा आनंद लुटण्याकरिता वनात आले. प्रचुर प्रमाणात नवीन गवत मिळाल्यामुळे गायी धष्टपुष्ट झाल्या होत्या. त्यांच्या कासा दुधाने भरल्या होत्या. जेव्हा कधी श्रीकृष्ण त्यांना नावांनी हाका मारीत तेव्हा त्या स्नेहभराने त्यांच्याजवळ धावत येत आणि हर्षभराने त्यांच्या कासातील दूध बाहेर ओसंडू लागे. वृंदावनातून गोवर्धनाच्या बाजूने भ्रमण करीत त्यांना श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले. यमुनेच्या तीरावर आल्यावर त्यांनी तेथील सर्वच वृक्ष मध स्रवणाऱ्या मधमाशांच्या पोळ्याने अलंकृत झाल्याचे त्यांनी पाहिले. गोवर्धन पर्वतावर पाण्याचे अनेक धबधबे होते. त्यांच्या पाण्याचा कर्ममधुर ध्वनी सर्वत्र निनादत होता. पर्वताच्या गुहांमधून डोकावताना देखील श्रीकृष्णांनी तो ध्वनी ऐकला. आता वर्षा ऋतू पूर्णपणे संपला नव्हता, परंतु वातावरण शरदाचं रंग धारण करू लागले होते. अशावेळी जेव्हा कधी कधी अचानक पाऊस पडेल
तेव्हा वनात असताना श्रीकृष्ण त्यांची सवंगडी एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला बसून गोवर्धन पर्वताच्या एखाद्या गुहेत बसून मधुर पक्व फळांचा आस्वाद घेत मोठ्या आनंदाने गप्पा गोष्टी करीत कधी कधी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याकरिता यशोदामाता फळे मिठाई दहीभात वनात पाठवून देत असे. श्रीकृष्ण यमुना काठावरील एखाद्या शिडेवर बसून सर्व सवंगड्यांना एकत्र बोलवून घेते. सर्व मिळून फळे मिठाई आणि दहीभाताचा आनंद घेत असताना कुरणातून चरणाऱ्या गायी वासरे बैल याकडे लक्ष देत आपल्या पुष्ट कासांमुळे गायी उभ्या राहून थकल्यासारख्या होत तेव्हा खाली बसून रवंथ करीत त्यांना पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद होई. वर्षा ऋतूतील पावसामुळे वनाला आलेली शोभा पाहून श्रीकृष्णांना अभिमान वाटे. अर्थात हे निसर्ग सौंदर्य शेवटी त्यांच्या निजशक्तीचेच प्रदर्शन आहे. अशा वेळी वर्षाकालीन निसर्गाच्या विशेष कौशल्याचे ते कौतुक करू लागत. भौतिक शक्ती आणि निसर्ग कार्य करण्यात स्वतंत्र नाही असे भगवद्गीतेत म्हटले आहे. निसर्ग श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखालील कार्य करतो. ब्रह्मसंहितेत देखील या वस्तुस्थितीची पुष्टी होते. तेथे म्हटले आहे की दुर्गा म्हणून ओळखली जाणारी भौतिक प्रकृती श्रीकृष्णांची छाया म्हणून कार्यरत असते. श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे भौतिक प्रकृती कार्य करते. म्हणूनच वर्षा ऋतूने निर्माण केलेले निसर्ग सौंदर्य श्रीकृष्णांच्या संकेतावरून प्रत्यक्षात आले होते. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि बलराम वर्षा ऋतूने प्रदान केलेल्या दणग्यांचा आस्वाद घेण्यासाठी असतानाच हळूहळू शरद ऋतूंचे आगमन झाले. सर्व जलाशय स्फटिकासारखे निर्मळ झाले. सर्वत्र प्रसन्नता आणि टवटवी आणणारा मंथर पवन वाहू लागला. शरदाच्या आगमनाने गगन स्वच्छ निरभ्र झाले. त्याने स्वाभाविक नीलवर्ण धारण केला. वनातील स्वच्छ जलाशयातून जी असंख्य कमळ फुले उमलून आली होती त्यांची शोभा योग प्रक्रियेतून पतित होऊन पुन्हा आध्यात्मिक जीवन प्राप्त करून सुंदर झालेल्या व्यक्तींप्रमाणे झाली होती. शरद ऋतूंचे आगमन होताच प्रत्येक गोष्ट स्वभावताच सुंदर बनते. त्याप्रमाणे कृष्ण भावनेत आलेली भौतिकवादी व्यक्ती शरद ऋतूतील जलाशयातील पाण्याप्रमाणे आणि गगनाप्रमाणे स्वच्छ होते. शरद ऋतू आकाशातील कृष्णवनाचे मेघपटल काढून घेतो. या काळात जलातील दूषित पदार्थ जाऊन ते स्फटिकासारखे स्वच्छ होते. भूपृष्ठ देखील अतिशय निर्मळ झालेले असते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचा स्वीकार करणारी व्यक्ती अंतर्बाह्य निर्मळ होत असते. म्हणूनच श्रीकृष्णांना हरी म्हणून ओळखले जाते. हरी म्हणजे काढून घेणारा. कृष्ण भावनेचा स्वीकार करण्याच्या सर्व अमंगल सवयी श्रीकृष्ण तात्काळ काढून घेतात. शरदातील मेघ श्वेतवर्णाचे असतात कारण त्यांच्यात जल असत नाही. त्याप्रमाणे स्वेनिवृत्त व्यक्ती कौटुंबिक दायित्वातून मुक्त झाल्यामुळे पूर्णपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करून सर्व चिंतांमधून मुक्त होते. शरदकाळात कधी कधी धबधबे पर्वतावरून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करतात आणि कुठे कुठे ते थांबतात. त्याप्रमाणे थोर साधू पुरुष कधी कधी शुद्ध ध्यानाचे वितरण करतात आणि कधी कधी मौन पाडतात. वर्षा ऋतूतील पावसामुळे पाण्याने तुडुंब भरलेली लहान लहान तळी शरद ऋतूत क्रमशः कोरडी होतात. त्यांच्यातील लहान लहान जलचरांना मात्र एखाद्या भौतिकतेने जखडून गेलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा दिवसेंदिवस क्षय होत असल्याचा समजत नाही त्याप्रमाणे त्याचे जलाशय दिवसेंदिवस ऱ्हासाकडे चालले असल्याचे समजू शकत नाही. अशा व्यक्ती संपत्ती, पशु, मुले, पत्नी, समाज, पैतृ यांच्या संरक्षणातच अधिकाधिक व्यस्त राहतात. लहान लहान जलाशयातील पाणी नष्ट होत गेल्याने आणि शरद ऋतूतील सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जलाशयातील लहान जीव अतिशय त्रस्त होतात. असंयमित व्यक्तीची देखील अशीच स्थिती होते. जीवनाचा उपभोग घेण्यात आणि स्वकीयांचे पालनपोषण करण्यात असमर्थ असल्याने असे लोक सदैव त्रस्तच असतात. पावसाळ्यातील दलदल वाढलेली भूमी आता सुकत जाते आणि नवनवीन टवटवीत वनस्पती कुमेजू लागतात. त्याप्रमाणे ज्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला आहे त्यांच्या पारिवारिक सुखोपभोगाच्या सर्व इच्छा हळूहळू क्षीण होत जातात. शरद ऋतूचे आगमन झाल्यामुळे समुद्र सामान्यपणे प्रशांत होतो. त्याप्रमाणे कृष्ण भावनेत उन्नत केल्यावर व्यक्ती प्रकृतीच्या 3 गुणांनी अंतःपर प्रशुद्ध होत नाही. शरद ऋतूच्या काळात कृषक शेतात बांध टाकून तेथेच पाणी साठविण्याची व्यवस्था करतात आणि त्यामुळे शेतातील पाणी बाहेर वाहून जाऊ शकत नाही. अशा वेळी नवीन पाऊस होण्याची आशा पूर्ण मावळली असते आणि म्हणून शेतात असेल त्यांना संरक्षण करावायचे असते. त्याप्रमाणे अध्यात्मात उन्नत झालेला मनुष्य आपल्या इंद्रियाचा संयम करून आपल्या शक्तीचे संरक्षण करतो. असा निर्देश दिला जातो की मनुष्याने वयाच्या 50व्या वर्षी कौटुंबिक जीवनातून निवृत्त व्हावे आणि शारीरिक शक्ती कृष्ण भावनेतील प्रगतीसाठी उपयोजिता यावी म्हणून तिचा संग्रह करावा. आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्यात समर्थ होऊन त्यांना मुकुंदांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न केल्याविना कोणालाही मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. शरदात काळात दिवसा सूर्य अतिशय ताप देतो परंतु रात्री मात्र शीतल शुभ्र चांदण्यांमुळे लोकांना दिवसभराच्या थकव्यांपासून विसावा मिळतो. तद्वत मुकुंद भगवंतांचा आश्रय घेणाऱ्या व्यक्तीचा देहात्म धारण रूपी थकवा दूर होतो. अर्थात त्यांची आत्मविषयक मिथ्या धारणा दूर होते. एकमेव मुकुंद श्रीकृष्णच वज्रांगणांना सांत्वना देणारे आहेत. वृंदावनातील गोपांगणा श्रीकृष्णांच्या विराग्नीने नेहमीच दग्ध झालेल्या असतात परंतु जेव्हा त्या शारदीय चात्रीच्या चांदण्यात श्रीकृष्णांना भेटतात तेव्हा त्यांच्या विरहतापाचे देखील पूर्णपणे शमन होते. रात्री आकाश जेव्हा निरभ्र असते तेव्हा त्यात स्वच्छ निऱ्या आकाशात तारका सुंदर रीतीने लुकलुकत असतात. त्याप्रमाणे जेव्हा कोणी कृष्ण भावनेत वस्तुतः स्थित होतो तेव्हा तो सर्व प्रदूषणांपासून स्वच्छ होऊन शरदात काळातील आकाशातील चांदण्यांप्रमाणे अंतर्बाह्य सुंदर होतो. वेद जरी योगसिद्धीचा आणि यज्ञ करून काम्य कर्मामध्ये संलग्न होण्याच्या ज्ञानाचा पाठपुरावा करीत असतील
तरी वेदांच्या आत्यंतिक हेतूचे भगवद्गीतेत प्रतिपादन करण्यात आले आहे. मनुष्याने वेदांच्या सखोल अभ्यासांती कृष्ण भावनामृताचा स्वीकार करावा. कृष्ण भावनेतील भक्ताच्या शुद्ध हृदयाची तुलना शरद काळातील निरभ्र आकाशाशी केली जाऊ शकते. या ऋतूत स्वच्छ आकाशात तारकांसमवेत चंद्र फारच तेजस्वी दिसतो. भगवान श्रीकृष्ण चंद्र स्वतः यदुवंश रूपातील आकाशात उदित झाले आणि तारकासमूहाने वेढलेल्या चंद्राप्रमाणे त्यांची यदुकुल सदस्यांमध्ये शोभा झाली. जेव्हा कधी वनात सर्वत्र फुलेच फुले उमललेली असतात तेव्हा तेथील आल्हादक सुगंधी पवन ग्रीष्म आणि वर्षा ऋतूत त्रासलेल्या मनाला मोठाच प्रमुदित करणारा असतो. परंतु दुर्दैवाने असा गुणवान पवन मात्र वर्षांगणांना सुख देण्यात असमर्थ ठरला, कारण त्यांची हृदय एकमेक श्रीकृष्णांना समर्पित होती. जनसामान्य त्या शारदीय सुखद समीराच्या स्पर्श सुखाने आस्वादन करूही शकतील, परंतु श्रीकृष्णांच्या आलिंगनापासून दूर असलेल्या गोपी मात्र मुळीच सुखी होऊ शकल्या नव्हत्या. शरद ऋतूचे आगमन होताच सर्व गायी, हरिणी, पक्षिणी यांनी आणि सामान्यतः सर्वच मादी वर्गाने गर्भधारण केला, कारण सामान्यपणे या ऋतूत सर्वच पती समुदाय कामासक्त झालेला असतो. अशा गर्भवतींची तुलना भगवत आशीर्वादाने जीवनाच्या अंतिम ध्येया प्राप्तीने वरदान लाभलेल्या अध्यात्मवाद्यांशी होऊ शकते. श्रील रूप गोस्वामींनी त्यांच्या उपदेशामृत ग्रंथात संदेश दिला आहे. मनुष्याने अतिशय उत्साहाने, धैर्याने, निश्चयाने भगवंतांची प्रेममय सेवा करावी. त्यांचे यमनियमांचे पालन करावे. भौतिक प्रदूषणापासून स्वतःला शुद्ध राखावे. सदैव भगवद्भक्तांच्या संगतीत राहावे आणि या 6 तत्वांचे पालन केल्याने भगवद्भक्तीचा वांछित परिणाम निश्चितच प्राप्त होऊ शकेल. जो धैर्याने भगवतसेवेच्या नियमांचे पालन करतो त्यांच्याकरिता माद्या गर्भधारण करून फळ प्राप्त करतात, त्याप्रमाणे निश्चितपणे एक वेळ येईल की वांछित लाभ प्राप्त करेल. शरद ऋतूत सरोवरातून कमळे उगवून येतात, कारण त्यावेळी भुईकमळे फुलत नाही. सूर्यप्रकाशाने कमळे आणि भुईकमळे असे दोन्ही वाढतात, परंतु शरद काळात प्रखर सूर्यप्रकाश केवळ कमळांना सहाय्य करतो. याची तुलना सर्व समर्थ राजा आणि समर्थ शासन लाभलेल्या राज्यांशी होऊ शकते. अशा राज्यात चोरांसारखी अनावश्यक तत्वे कधीच फोपावत नाही. जेव्हा प्रजेला असा आत्मविश्वास वाटतो की आपण चोरापासून सुरक्षित आहोत, तेव्हा त्यांची समाधानासोबत उन्नती होते. शरद ऋतूतील प्रखर सूर्यप्रकाशाची तुलना सामर्थ्यवान शासनाशी केलेली आहे. भुईकमळाची तुलना चोर लुटारूंशी केलेली आहे आणि कमळांची तुलना संतुष्ट प्रजेशी केली आहे. या ऋतूत येथे शेते पक्व झालेल्या धान्याने भरून जातात आणि शेतकरी आपले श्रम साफल्य झाल्याचे पाहून अतिशय आनंदी होतात. ते मोठ्या आनंदाने अनेक उत्सव साजरे करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना नवीन धान्य अर्पण करतात. अनेक मंदिरातून शिवमूर्तींना प्रथम नवीन धान्य अर्पण केले जातात. यांना याच नव्या धान्याची खीर स्वीकारण्याकरिता आमंत्रण दिले जाते. अशा पूजेकरिता अनेक धार्मिक सण आणि पूजा प्रकार आहेत. विशेषतः बंगालमध्ये अशा सणांमध्ये दुर्गापूजा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वृंदावनात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाच्या उपस्थितीमुळे शरद ऋतूचा अतिशय सुंदर झाला. वैश्य क्षत्रिय आणि थोर ऋषी आपापले मनोवांछित वर मिळवण्यासाठी भ्रमण करण्यास मोकळे झाले. त्याप्रमाणे अध्यात्माचे पथिक भौतिक शरीराच्या बंधनातून मुक्त झाल्यावर इच्छित ध्येय प्राप्त करतात. वर्षाकाळात वाणिक वर्ग एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी भ्रमंती करू शकत नसल्यामुळे इच्छित लाभ मिळवू शकत नाही आणि क्षत्रिय वर्ग देखील ठिकठिकाणी फिरून लोकांकडून कर गोळा करू शकत नाही. तसेच साधू संतांनी दिव्य ज्ञानाच्या प्रचारार्थ भ्रमण करणे आवश्यक असले तरी ते पावसामुळे स्थानबद्ध होतात. मात्र शरद ऋतूत ते सर्वच आपली बंधने सोडतात. अध्यात्मवाद्यांविषयी बाबतीत सांगायचे तर मग तो ज्ञानी, योगी अथवा भक्त असो, भौतिक शरीराकारणे आध्यात्मिक पूर्णत्वाचे दिव्य सुख सर्वार्थाने घेऊ शकत नाही. तथापि शरीराचा त्याग करता क्षणीच ज्ञानी भगवंतांच्या दिव्य कांतीत, ब्रह्मज्योतीत, योगी अन्यान्य उच्च ग्रहलोकात आणि भक्त भगवत धामात, वैकुंठात आणि किंवा गोलोक वृंदावनात प्रवेश करतो आणि शाश्वतरित्या दिवस जीवनाचे सुख उपभोगतो. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील शरद वर्णन नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.